शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच रांगा। खरीपासाठी युरिया हवा असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी रात्र जागून काढण्याची वेळ आलीये। तर अकोला जिल्ह्यातल्या अकोटमधील युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष सुरू आहे। तर रात्री 3 वाजताचं अकोटमधील भयान वास्तव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। राज्यातला बळीराजा कधी काळी कर्जमाफीचा थंब देण्यासाठी रांगेत असतोय, तर कधी बियाणं घेण्यासाठी। आता तर शेतकऱ्याला खत घेण्यासाठी रात्री 3 वाजतापासून रांगेत उभं राहावं लागतंय। सकाळचे 3 वाजलेले। अकोटचं हे कृषी मार्केट। इथल्या रांगेत बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची लगबग स्वतःचा नंबर लावण्यासाठी, कारण शेतातील खरीप हंगामासाठी हवाय युरिया। यासाठी नंबर लागणार की नाही, यातून हे शेतकरी रात्री 3 वाजतापासूनच कृषी सेवा केंद्र बाहेर आपला नंबर लागण्यासाठी धडपड सुरू आहे। आता युरिया आणि DAP खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना 7/12 आणि आधार कार्ड कंपल्सरी केलंय। याशिवाय शेतकऱ्यांना थंब अथवा OTP देणं तितकंच बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। मात्र लागवण शेती करणारा शेतकरी आणि आजारी वडिलांच्या नावानं शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना युरिया खरेदी करता वेळी मोठी अडचण येत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येते। कधीपासून तुम्ही काय परिस्थिती आहे युरियासाठी? मी सकाळी 3 वाजतापासून आलेलो आहो। खूप कठीण परिस्थिती चालू आहे। मी करतवाडी गावातून आलेलो, चेतन भारंबे। इथं परिस्थिती असा आहे की इथं तारीख पण नाही, कालची तारीख टाकलेली आहे 11 तारीख। आज तुम्ही सांगा 12 तारीख आहे की नाही आहे इथं उपलब्ध साठा? तर कसं समजा आम्ही की साठा आहे नाही आहे? आता लाईनीत उभा इथं सर्व लोक आहेत, भरपूर लोक आहेत। तर साठा आहे की नाही आहे, इथून पण वापस जा लागते। काय परिस्थिती आहे युरियाची? कधी आले तुम्ही साधारण? सकाळी 3 वाजता आलेले आहो। युरिया किती पाहिजे तुम्हाला, काय अपेक्षा आहे? युरिया तर मला 10 पोते पण पाहिजे। 20 एकर शेती आहे माझ्याकडे, लागवणची शेती आहे। सरकार म्हणते मुबलक साठा आहे, तरी सांगत राहायला लागतो। आता तुम्ही सांगा 7/12, आता लागवणची शेती आहे तर 7/12 आता कोणाचा हे करू, कोणाचा लावा, तर कोणाला मागावं 7/12? तर लागून आला पण 7/12 देते की नाही देत, तरी येऊन लाईनीत उभा। आता आल्यानंतर पाहू नंतर 7/12चं काय तुमच्या? आमची मागणी युरिया पाहिजे बा, युरिया द्या तुम्ही यांना। सरकारनं युरिया भरपूर साठा उपलब्ध असावा। युरिया पाहिजे तुम्हाला? करतवाडीहून आलेला 20 पोते युरिया पाहिजे मला। किती वाजता आले साधारण? साधारण मी 3 वाजता 2 वाजता घरून निघालो, 3 वाजता इथं पोहोचलो। आज रात्रभर जागरण झालं तुमचं, युरिया मिळेल काय वाटते का? काही गॅरंटी नाही, मिळते की नाही मिळत आम्हाला अजून माहितीच नाही आहे। ते काहीच नाही लिहिलेलं आहे की युरिया भेटते की नाही भेटत। किती अपेक्षा आहे तुम्हाला युरिया? म्हणजे याच्या विषय ठेवल्या पाहिजेत। 7/12 वगैरे सोबत? 7/12 आहेत सोबत। काय परिस्थिती आहे? युरिया मिळत नाही आहे, अनेक शेतकरी रांगेत उभे राहून। हो सर, आज कोणाच दुकानावर साठा लिहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे लोक विचारात पडले जातात। एक तर शुक्रवारी या दिवशी अकोटचं मार्केट पण बंद राहते, त्याच्यामुळे लोक विचारात पडलेले की आज बंद आहे, की साठा लिहिलेला नाही तर युरिया अवेलेबल आहे नाही आहे, यामुळे लोक विचारात पडलेले आहे सर्वजण। आम्ही पण सकाळपासून लाईन मध्ये लागलेलो आहोत इथं, आम्हाला पण समजत नाही घरी जायचं की थांबायचं म्हणून। रांगेत उभे राहून काही मोजकाच युरिया मिळते, शेतकऱ्यांना नाराजीचं वातावरण। हो सर, 5-5 पोते युरिया मिळते आणि काही जणांना मिळत पण नाही। OTP नाही लागला, थंब नाही लागला, त्याच्यामुळे पण कधी कधी त्रास होऊन जातो। आज सरकार म्हणते मुबलक साठा आहे, तरी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहायची। हो सर, साठा गव्हर्नमेंट जर मुबलक साठा आहे तर प्रत्येक 7/12वर एक एकरी 1 पोते युरिया कधी पण द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं। म्हणजे कधी पण आलो मी तर मला मिळायला पाहिजे जर साठा आहे तर। असं नाही व्हायला पाहिजे की सकाळी या 100 टोकना 150 टोकना एवढे टोकन झाल्यानंतर कोणाला मिळणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे। त्यात कुपन वाटप मध्ये कुठेतरी भेदभाव होते असं वाटते? मोठ्या शेतकऱ्याच्या छोट्या शेतकऱ्या नाही होऊ शकते सर, होतेच सर 100%। काहून त्याला त्यांचे खूप सारे कस्टमर वगैरे लागलेले असतात, त्यांना दुकान चालवं लागतं, ते सपोर्ट करतच असतील।